की लोकमान्य टिळकांचं ते अतिशय प्रसिद्ध वाक्य, स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच, हे वाक्य याकरता महत्वाचं होतं की 1857चं स्वातंत्र्य समर चिरडल्यानंतर देशामध्ये जी निराशा होती, त्या निराशेतनं या देशात एक अशी पिढी तयार झाली होती की ज्या पिढीला हा ठाम विश्वास बसायला लागला होता की ज्यावेळी इंग्लंडच्या राणीच्या मनात येईल की आता भारतीयांना स्वातंत्र्य द्यायचं, त्यावेळी ती आदेश करेल आणि मग संसदेमध्ये प्रस्ताव पास होईल आणि तेव्हाच आम्हाला हे स्वातंत्र्य मिळू शकतं, कारण इंग्रजी साम्राज्याचा सूर्य अस्तच होऊ शकत नाही, अशा प्रकारची एक भ्रांती अनेक भारतीयांच्या मनामध्ये तयार झाली होती. त्यावेळी लोकमान्य टिळकांनी ठामपणे सांगितलं की ब्रिटिशाच्या किंवा महाराणीच्या मेहरबानीवर आम्हाला स्वराज्य नको, तो आमचा जन्मसिद्ध अधिकार आणि आम्ही तो मिळवणार, तुम्ही दिला नाही तर आम्ही तो छिनून घेणार, हे सांगणारे लोकमान्य टिळक होते. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या सगळ्या निराश झालेल्या समाजाला आणि समाजातल्या सर्व स्तरातल्या लोकांना लोकमान्य टिळकांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याशी जोडलं. खंडित विखंडित अशा समाजाला वेगवेगळ्या उत्सवांच्या माध्यमातनं, सामाजिक अभिसरणाच्या माध्यमातनं पुन्हा एकदा एकत्रित आणलं आणि त्यांच्या माध्यमातनं एक मोठा असंतोष तयार केला, जो पुढे आपल्याला भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये पाहायला मिळाला.